कायद्यामध्ये एखाद्या माणसानं खोटी आश्वासन देऊन निवडून आला आणि 5 वर्ष त्याने पूर्ण केलं तर त्याला काही शिक्षा नाही. मला वाटतं निवडणूक कायद्यामध्ये हा एक बदल आपण खरं विचार करून केला पाहिजे की तुम्ही जे आश्वासन द्या ते रजिस्टर करा, जाहीरनामा रजिस्टर करा. तुम्ही करा नाही केलं तर दंड तरी करण्याचा निवडणुकीला उभं राहायला बंदी केली पाहिजे. आणि असं जर कायदा भारतात असला तर नरेंद्र मोदींना आणखी मुन्सिपाल्टीला सुद्धा उभं राहतात. इतके खोटे बोललेले आहेत ते, लोकांची फसवणूक केलेली आहे. तर 5 ते 10 वर्ष झाली, 2 निवडणुका झाल्या, तर 3री निवडणूक आहे. या वेळेला मी फार काही आश्वासन दिलेलं नाही. त्यांना लक्षात आलं की आपण काही आश्वासन दिलं तर ते काही लोक आता विश्वास ठेवणार नाही. पुन्हा एक आश्वासन दिलं की 2047 साली भारत समृद्ध राष्ट्र विकसित राष्ट्र. 2047 साली आम्ही पण असणार आहे. नरेंद्र मोदी असंच देतात कारण मोदी आहे तो सब मुमकिन आहे. पण बाकी तुम्ही तरुण मंडळी असाल. पण विकसित भारत म्हणजे काय, तुझी व्याख्या काय? कोणी बोलत नाही, पण त्याची व्याख्या आहे. ती व्याख्या जागतिक बँकेने केली आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. मी त्याची व्याख्या जाणार नाही. तुम्ही जरी वेबसाईट उघडून त्यांची जर वेबसाईट बघितली तर अतिशय सुस्पष्टपणे विकसित राष्ट्र म्हणजे काय व्याख्या